शेजवान चटणी करायची आजची रेसिपी. सूप असो किंवा कोबी मंचुरियन असो, खरं सांगायचं झालं तर गरमागरम भाकरीसोबतच एकदम मस्त लागते. आता इथं मी थोड्याच म्हणजे असं काही मेजून घेतलेल्या नाहीत मिरच्या, अंदाजेच घेतल्यात. त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्यात मी आणि अशा बारीक कट करून घेतल्यात. आता ह्या उकळत्या पाण्यात मी टाकणार आहे. ह्यात असं टाकायचं आणि 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं त्याला. एका दुसरी बिया राहिल्या तर काय हरकत नाही. 15 मिनटं झाल्यात, मिरच्या भिजल्यात. आता ह्या मिक्सरमध्ये मी घालणार आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची. बारीक करायची असली बारीक करू शकता किंवा ओबडधोबड कोणाला आवडत असेल तर ओबडधोबड करायची. आणि जरी काय पाण्याची गरज वाटली तर हे मिरचीचं जे भिजवलेलं पाणी त्यातलंच थोडंसं पाणी असं त्यात घालायचं आणि ह्याची पेस्ट करून घेऊन तुम्हाला दाखवते. आता ही अशी पेस्ट मी करून घेतल्या. त्यासाठी एक पळीभर तेल मी आता तापत ठेवले. तेल तापले. आता जेवढा लसूण घेतलाय त्याच्यापेक्षा थोडासा कमी आलं घ्यायचं. हे आलं त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून मी टाकलं. आता हे मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं. लसूण चिरून टाकलेलं आहे, आलं पण बारीक बारीक तुकडे करून टाकलेत. आता हे 10-15 मिनटं असं एक 5-7 मिनटं खरपूस होईपर्यंत भाजायचं आणि त्यातच पेस्ट घालायची. आता लसूण हे आलं सोनेरी होईस्तोवर भाजले. आता यातच सगळी केलेली आपण मिरचीची पेस्ट टाकायची. चवीपुरतं मीठ, म्हणजे शेजवान चटणी जरा खारटच असते म्हणून जरा जास्तीच मीठ टाकायचं. जरा तेल पण जरा भरपूर लागतं आणि तेवढा असा लिंबू. एक 10-15 मिनटं शिजू द्यायचं. यावरती तेल असं तरंगत आहे म्हटल्यावर चटणी छानपैकी शिजली.